सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करून 31,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकानं मोहोळ तालुक्यातील मौजे सिकंदर टाकळी आणि कुरुल परिसरात गोवा राज्य निर्मित परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीला प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचं वाहन MH07 AS 3534 अडवून या वाहनामध्ये विदेशी मद्याचे 60 बॉक्सेस तर MH07 AG 8898 या वाहनामध्ये विदेशी मद्याचे एकूण 80 बॉक्सेस, त्यामध्ये 750 मिलीलिटरच्या सीलबंद बाटल्या असलेल्या एकूण 140 बॉक्सेस आणि 2 चारचाकी वाहनांसह एकूण 31,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास निरीक्षक RM चौरे, दुय्यम निरीक्षक SD कांबळे हे करत आहेत। तसंच दिनांक 1 एप्रिल ते 10 जून या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री आणि वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 570 गुन्हे दाखल करण्यात आले। 571 जणांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत एकूण 1,98,99,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गतवर्षीच्या सन 2023-24च्या तुलनेत सन 2024-25 या वर्षात एकूण गुन्ह्यात 25% तर एकूण मुद्देमालात 35% वाढ झाली। ही कारवाई निरीक्षक RM चौरे, दुय्यम निरीक्षक SD कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान नंदकुमार वेळापुरे, अण्णा करचे, पवन उगले, स्वप्नील आरमाळ, योगेश गाडेकर, महिला जवान शिवानी मुढे, वाहन चालक दीपक वाघमारे यांनी पार पाडली।